नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातून. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणानं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक घरात धरणाचं या ठिकाणी पाणी शिरलंय. तर गावात पाणी शिरू लागल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. धरणाच्या पाण्याने गावाला वेढल्यानं गावाचा संपर्कही तुटलाय. तर तब्बल 8 ते 10 गावाला धोका निर्माण झालाय. या ठिकाणी अनेक गावांच्या आजूबाजूची जी शेती आहे ती देखील पाण्याखाली गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये काल रात्रीपासूनच पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यांचा यामुळे संपर्क तुटलाय. तर खाडीपट्टा विभागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकही ठप्प झाली आहे. शाळा महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. तर पावसाचा जोर कायम असून पुन्हा एकदा दळणवळण ठप्प होण्याची भीती आहे. रत्नागिरीतल्या खेडमध्येही मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलाय. दापोली मार्गावर एकविरा नगर इथे रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. तर सध्या 3 तालुक्यांचा संपर्क तुटला असून खेडमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. खाडीपट्टा विभागातील तब्बल 15 गावांचा संपर्क तुटलाय. तर या पूर परिस्थितीमुळे इथल्या ग्रामीण भागात अनेक एसटी बसेसही अडकून पडल्या आहेत. खेडमधील नारंगी नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं खेड मार्गावरील सुसेरी गावानजीक रस्त्यावरून पाणी वाहू लागले. परिणामी खाडीपट्टा विभागातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे शेकडो हेक्टर भात शेती जी आहे ती देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र बघायला मिळतंय. चिपळूण आणि गुहागरमध्ये रात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तर पावसाचा जोर आज कायम राहिल्यास नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आजपासून 18 जुलै दरम्यान कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिकडे नेपाळमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली असून पुरामध्ये 43 जणांचा मृत्यू झालाय. 24 जण एकतर बेपत्ता आहेत किंवा वाहून गेले. देशातील अनेक रस्ते, महामार्ग ठप्प आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे आणि चिखल वाहत असल्यामुळे हाहाकार माजलाय. चीनच्या गुइलिंग शहरात पाणीच पाणी झालंय. शहरातील एका भागात तर 2.5 मीटरपर्यंत पाणी साचलं होतं. आतापर्यंत 300 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले. 42 स्थानिक आणि 65 पर्यटकांना आपत्कालीन यंत्रणांनी वाचवलंय. शहरातील जनजीवन या पूर परिस्थितीमुळे पूर्णतः विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं बांगलादेशला झोडपलं असून त्यामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय. पुराचा फटका जवळपास 40,000 लोकांना बसला असून अनेकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. बातमी वाराणसीहून. वाराणसीत गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली. किनाऱ्यावरची अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. किनाऱ्यालगत ज्यांची घरं आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. बिहारमधल्याही बऱ्याच भागात धुवांधार पावसामुळे पुराचा कहर बघायला मिळतोय. बिहारच्या झंझारपूर भागातल्या कमला नदीला मोठा पूर आलाय, ज्यामध्ये इथला एक बंधारा फुटल्यानं नदीकाठच्या नाहरोली गावात या पुराचं पाणी शिरलंय. अचानक घडलेल्या घटनेमुळे जवळपास 50 लोक या पुराच्या पाण्यात फसली होती. नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या 29 पर्यटकांना अटक करण्यात आली होती. धबधब्यावरील बंदी आदेश झुगारून गेलेल्या या 29 पर्यटकांना खारघर पोलिसांनी अटक केली होती. तर या सर्व पर्यटकांना अटक करून जामिनावर सोडून देण्यात आले. पांडवकडा धबधबा अतिशय धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 8 ते 10 पर्यटकांचा इथे बुडून मृत्यू झालाय. तसंच मागील आठवड्यात 25 अडकलेल्या पर्यटकांची देखील पोलिसांनी सुटका केली होती. रविवारी सहलीसाठी आलेल्या 2 मुली आणि 1 मुलगा अर्नाळा समुद्रात बुडाला. यापैकी एकीला वाचवण्यात यश आलं असून एकीचा मृतदेह सापडलाय. तर 1 मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. 15 जणांचा ग्रुप अर्नाळा समुद्रकिनारी आला होता. यावेळी समुद्रात धमाल करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं या 3 मुली या ठिकाणी बुडाल्या. हे सर्वजण मध्य प्रदेशच्या जबलपूर इथले राहणारे असल्याचं कळतंय. बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्ह्याच्या
निरगुड येथील गावठाण जवळ असलेल्या शेतात 2 ते 3 दिवसांपासून भूगर्भीय हालचाली होत आहेत, त्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। पेठ तालुक्यातील गावठाणच्या शेतातील खडकका जवळच्या खड्ड्यातून अचानक बुडबुडे निघतायत, तसंच विचित्र आवाजही येत आहेत, तसंच जमीनही काही प्रमाणात हलत असल्याचं निदर्शनास आलं आणि याबाबत तहसीलदार हरेश भामरेंना माहिती मिळताच त्यांनी पाहणी केली आणि याचा अहवाल मेरीच्या भूगर्भीय नियंत्रण कक्षाला देण्यात आला आहे। मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर डंपरमधून नेत असलेला चिखल रस्त्यावर पडला। हा चिखल साफ करण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं। रस्ता बंद करून जेसीबीच्या मदतीने हा रोड सध्या साफ करण्यात आलाय। या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। गडचिरोली जिल्ह्यातल्या विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा या तीर्थक्षेत्राला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली आहे। वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिराला दरवर्षी विदर्भासह 3 राज्यांमधून लाखो भाविक भेट देत असतात। खजुराहो सारखं शिल्प कोरलेल्या हेमाडपंथी बांधकाम असलेल्या शेकडो वर्ष जुन्या मंदिराची सध्या काहीशी दुरवस्था झाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी या मंदिराला भेट देऊन या परिस्थितीची पाहणी केली आहे। देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय मुंबई बेंगलोर महामार्गावर आलाय। भरधाव कार अपघातात चालक जो आहे तो सुखरूप बचावलाय। मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारला खासगी बस चालकानं अचानक ओव्हरटेक केल्यानं या कारवरचा त्याचा ताबा सुटून कार 3 पलट्या घेत महामार्गा शेजारी असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर जाऊन पलटली। हा अपघात आज पहाटे देहू रोड इथल्या लेखा फार्म जवळ घडलाय। या अपघातात हा कार चालक अमोल चौधरी आश्चर्यकारकरित्या बचावलाय। वाहन चालकाला या अपघातात साधं खरचटलेलं देखील नाही। अत्याचार करणाऱ्या नराधमाची अर्धनग्न अवस्थेत भिंड काढण्यात आल्याची घटना विरारमध्ये घडलेली आहे। विरारमध्ये एका 6 वर्षीय बालिकेवरती या नराधमानं लैंगिक अत्याचार केले, त्यामुळे संतप्त जमावानं त्याची नग्न भिंड काढून त्याला पोलिसांच्या हवाली केलं आहे। मुंबईमध्ये 1 जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे सखल भाग जलमय झाले होते। मालाड पूर्व इथल्या आंबेडकर चौक आणि आसपासच्या परिसरातही प्रचंड पाणी साचलं होतं। त्याचवेळी आंबेडकर चौकातील त्या गटारावरील झाकण एका व्यक्तीनं काढल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये या ठिकाणी स्पष्ट झालंय। झाकण काढल्यानंतर काही दिवस हे गटार प्लायवूडने झाकण्यात आलं होतं, मात्र काही दिवसांनी हे प्लायवूड काढून टाकल्यानं गटार उघडच होतं, ज्यामध्ये पडलेला दिव्यांश अजूनही बेपत्ता आहे। पालिकेच्या न्याय रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या 10 ते 12 जणांच्या जमावानं 3 डॉक्टरांना मारहाण केले। त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील त्यांनी चोप दिलाय। या प्रकारामध्ये रुग्णालयातील सामुग्रीची नासधूसही या जमावाने केली। या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। राज्यातील विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना आता त्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाकीत केलंय। राज्याची विधानसभा निवडणूक ही 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता असून 10 सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागू होणार असल्याचा अंदाजही गिरीश महाजनांनी वर्तवलाय। नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून महाजनांची जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, ज्यामध्ये ते बोलत होते। काँग्रेसचं इंजिन बंद झालंय। एक अध्यक्ष 5 कार्याध्यक्ष मिळून 6 लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी ते इंजिन खराब झालंय, त्यामुळे आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेने जाऊ शकत नाही अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। त्यांच्या हस्ते वर्ध्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सगळ्या जागा वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलाय। सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथीगृह इथे चर्चा करताना ते बोलत होते। मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या आरक्षणामुळे खुल्या गटातील ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकलेले नाहीत त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा। त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्क सरकारच्या वतीनं भरण्यात येईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। राज्यातील औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी यंदा जागा वाढवूनही मागच्या वर्षीच्या तुलनेत अर्जाची संख्या 5000 घटली। यावर्षी 280 संस्थांमध्ये 19,725 जागा उपलब्ध असून पहिल्या कॅप राऊंडमध्ये 17,174 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या तुलनेत जागा कमी असल्यानं प्रवेशासाठी चुरस निर्माण झाली आहे। मत्स्यपिलांची बेसुमार मासेमारी, समुद्रातील वादळी वातावरण आणि शास्त्रीय घडामोडींमुळे महाराष्ट्राचं मत्स्योत्पादन
तब्बल 22% घटला आहे, तर देशात 9% घट नोंदवण्यात आली आहे. मत्स्योत्पादनात महाराष्ट्राची 4थ्या क्रमांकावर घसरण झाली असून गुजरात पहिल्या स्थानावर कायम आहे. मोठा गाजावाजा करत राज्यभरात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित शिवशाही बसेसचे वाढते अपघात महामंडळाकरता डोकेदुखीचे ठरत आहे. गेल्या 2 वर्षात शिवशाही बसचे राज्यभरात तब्बल 552 अपघात झाल्याची 522 अपघात एकूण शिवशाही बसेसला गेल्या वर्षभरात झाल्याची नोंद झाली आहे. जून 2017 ते फेब्रुवारी 2019 या 2 वर्षांच्या काळात शिवशाहीचे राज्यभरात हे अपघात झाले असून त्यातील 43 प्राणांतिक तर 364 गंभीर आणि 115 किरकोळ असे स्वरूप आहे. मालाडमध्ये मालवणी इथे अक्सा समुद्रकिनारी एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. बाबू परिमल द्रविड असं या तरुणाचं नाव आहे. समुद्रात बुडाल्यानंतर त्याला जनकल्याण नगर रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राज्यातील शिपायापासून ते विशेष महानिरीक्षक सह आयुक्त दर्जापर्यंतची तब्बल 12,959 पदं रिक्त आहेत. विशेष म्हणजे बंदोबस्तांचा सर्वाधिक ताण सहन करत असलेल्या कॉन्स्टेबल ते उपनिरीक्षकापर्यंतची 10,732 जागा रिकाम्या असल्याची कबुली दस्तूर खुद्द पोलीस महासंचालक कार्यालयाने दिली आहे. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी जागतिक पातळीवरील निविदा प्रक्रियेत दुबई स्थित सेकलिंग ही कंपनी सरस ठरलेली असतानाही या कंपनीला कंत्राट देण्याऐवजी फेरनिविदा काढण्याचं निश्चित झाल्याचं कळतंय. या प्रक्रियेत कायदेशीर अडथळा येऊ नये यासाठी महाधिवक्त्यांचं मत घेण्यात आल्यानंतरच फेरनिविदेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुदतीत लिंक झालं नाही तर मात्र पॅन निरुपयोगी केलं जाणार आहे. एकदा पॅन निरुपयोगी केलं त्यानंतर मात्र ज्या ज्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे ते सगळे व्यवहार तुम्हाला करता येणार नाही. नियमित तारखेला कर विवरण दाखल न केल्यास तुम्हाला विलंब शुल्क म्हणून दंड भरावा लागेल आणि तुरुंगवासही होऊ शकतो. तेव्हा मुदतीच्या आत कर विवरण दाखल करणं हितावह ठरेल. 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचं कर विवरण दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. दृष्टिहीनांना नोटा ओळखता याव्यात यासाठीचं बहुप्रतीक्षित मोबाईल ॲप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच दाखल केलं जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नव्या आणि जुन्या नोटा दोन्ही प्रकारच्या नोटा ओळखता येणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून मोबाईल कॅमेरासमोर संबंधित नोट धरून तिचा फोटो काढावा लागेल आणि ही नोट योग्य असल्यास तसंच फोटो योग्य प्रकारे काढला गेल्यास ॲपच्या वापरकर्त्याला ऑडिओ सूचना दिली जाईल आणि त्यात संबंधित नोट किती रुपयांची आहे याची माहिती कळू शकणार आहे. डेबिट कार्डच्या संख्येत घट झाली असून मार्च ते मे या कालावधीमध्ये देशभरातील डेबिट कार्डची संख्या तब्बल 10 कोटींनी घटली आहे. मे मध्ये क्रेडिट कार्डच्या संख्येत मात्र 4.89 कोटींनी वाढ झाली आहे. यामध्ये HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा बुधवारी 17 जुलैपासून सुरू होत आहेत. त्यानुसार 17 ते 30 जुलै दरम्यान इयत्ता 10वीच्या तर 17 ते 3 ऑगस्ट दरम्यान 12वीच्या आणि 17 ते 31 जुलै दरम्यान 12वीतील व्यावसायिक अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांवरील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. पीक अंकुरलं की वन्य प्राण्यांची भीती शेतकऱ्यांना सतावती. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील कावसा, तरोडा, मारोडा, दिनोडा या गावांमधील शेतकरी या समस्येला सामोरे जात आहेत. हरणांच्या कळपांनी अंकुरलेलं पीक फस्त करण्यास सुरुवात केली. उभ्या शेतातील पीक फस्त केल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. शासनानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाते. वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनमाडच्या चौफुलीवर असलेली वाहतूक नियंत्रण पोलीस चौकी गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे मनमाड पुणे, मनमाड नाशिक, मनमाड औरंगाबाद आणि मनमाड शिर्डी या चारही मार्गांवरती दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे आणि याचा फटका वाहन चालकासोबत नागरिकांना देखील बसत असल्यानं त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. बंद करण्यात आलेली पोलीस चौकी तातडीनं सुरू करण्यात यावी अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये बातमी आहे क्रीडा विश्वातून. इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप इंग्लंडने जिंकलेला आहे. ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला त्या देशाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी दशकं लागली, पण अखेर काल तो क्षण इंग्लंडने अनुभवला. दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला वाटत होतं की न्यूझीलंडच वर्ल्ड कप जिंकणार, पण अभूतपूर्वरित्या मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आणि जगातल्या सर्व क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडनं न्यूझीलंड समोर 16चं टार्गेट ठेवलं होतं, जे इंग्लंडने या ठिकाणी मोडीत काढत
वर्ल्ड कप जिंकलेला आहे। प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम लढत काळजाचा ठोका चुकवणारी ठरली। अत्यंत रोमहर्षक सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविच यानं दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररला पराभूत करत पाचव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं। सुमारे 4 तास 55 मिनिटं चाललेल्या या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचनं फेडररला 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 अशा सेटने पराभूत केलं। 14 बंडखोर आमदारांना पत्र लिहिलंय। मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कोणाही काँग्रेस नेत्याला भेटायची आमची इच्छा नाही असं या बंडखोर आमदारांनी पोलिसांना या पत्रात लिहिलंय। तसंच आमच्या जीविताला काँग्रेसच्या नेत्यांपासून धोका असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे मुंबईत कर्नाटक आमदारांच्या भेटीला येणार। या चर्चेमुळे रेनिसन्स हॉटेल बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। तर तिथेच दुसरीकडे खरगे यांच्या कार्यालयानं खरगे हे कर्नाटकातच असल्याचं सांगितलंय। गोव्यात मागील आठवड्यात झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजपासून गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय। सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे सभापती राजेश पाटणेकर आणि नव्यानं झालेले 4 मंत्री या सर्वांसाठी हे पहिलं अधिवेशन आहे। त्यामुळे पहिल्या दिवशी मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील केशवपुरम परिसरातील लॉरेन्स रोडमधील गोदामाला भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या तब्बल 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे। बातमी हरियाणातून। हरियाणाच्या अंबालामध्ये धान्य भंडारात भीषण आग लागली होती, ज्यामध्ये 3 कोटींचं धान्य आणि ज्यूटच्या गोण्या जळून खाक झाल्यात। 20 क्विंटल मका, 1,500 क्विंटल गहू आणि 2,500 ज्यूटच्या गोण्या आगीत नष्ट झाल्यात। या आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये। हिमाचल प्रदेशातल्या सोलांग भागात इमारत कोसळली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं। या इमारतीत ढाबा असल्यामुळे अनेक जण दुर्घटनेच्या वेळी या इमारतीत होते। विशेष म्हणजे अपघातावेळी या ढाब्यात 30 जवानही होते। इमारत कोसळल्यानं त्याखाली दबून एकूण 6 जवानांचा आणि एका नागरिकाचा मृत्यू झालाय। तर आतापर्यंत 17 जवानांना आणि 9 नागरिकांना वाचवण्यात यश आलंय, तर इतरांचा शोध सुरू आहे। बातमी नवी दिल्लीतून। नवी दिल्लीत रविवारी विजय मशाल प्रज्वलित करण्यात आली। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या मशालीचं प्रज्वलन पार पडलं। कारगिलचा विजय दिवस साजरा करण्यासाठी ही मशाल दिल्ली ते द्रास असा प्रवास करणार आहे। तर या प्रवासादरम्यान ती 11 शहरांमधून जाणार आहे आणि द्रासला पोहोचल्यावर ती तिथल्या कारगिल युद्ध स्मारकाच्या मशालीत विलीन केली जाईल। पुढील दलाई लामा हा चीनमधूनच निवडला जाईल। भारतानं त्यात हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल असा इशारा चीननं रविवारी भारताला दिलाय। तिबेटमधील वॅन नेंगशेंग यांनी ल्हासा इथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे।